टॉप 9 बातम्या मोठ्या राजकीय। शिवसेना राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी नाही। पुढील सुनावणी शुक्रवारी 23 जानेवारीला होणार। गेल्या वेळी 15 लाख कोटींचे एमओयू झाले, आता त्यापेक्षा जास्त करू, दावोस दौऱ्यावर असलेल्या मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। दावोसमध्ये आतापर्यंत केलेल्या सर्वच गुंतवणूक विषयक करारांची श्वेतपत्रिका काढा, काँग्रेसची मागणी। दावोसची गुंतवणूक ही बनवाबनवी, मुंबईतील कंपन्यांची करार करण्यासाठी दावोस कशाला, खासदार वर्षा गायकवाड यांचा सवाल। राज्यातील 29 महापालिकांमधील नवनिर्वाचित 2869 नगरसेवकांच्या मानधनासाठी 40 कोटींचा भार पडणार। दर महिन्याला होणाऱ्या सर्वसाधारण सभेसाठी भत्त्यावर वार्षिक 1,37 लाखांच्या खर्चाची भर पडणार। 4 वर्षांनंतर खर्चात वाढ, मानधन, मोबाईल देयकांचीही भर। महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची तेलंगणातील महापालिका निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती। भाजपचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची घोषणा। जळगावात शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप। धमकी देणाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। महापालिकेत विष्णू भंगाळे यांचा विजय झाल्याच्या रागातून धमकी आल्याचा आरोप। पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी दिग्विजय पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। दिग्विजय पाटील यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता। दिग्विजय पाटील अमेडिया कंपनीचे भागीदार। तर पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। नवीन मंत्रालय नियमांमध्ये अडकलं, 7 ऐवजी 4 मजल्यांचंच बांधकाम होणार। राज्यमंत्री आणि प्रशासकीय कार्यालयांसाठी मंत्रालयाची नवीन इमारत। नवीन मंत्रालयाला वारसा नियमांचा अडथळा। 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडणार। कुंभमेळ्यासाठी तपोवनसह नाशिकमध्ये 20 फेब्रुवारीपर्यंत वृक्षतोड करता येणार नाही। राष्ट्रीय हरित लवादाचे स्पष्ट निर्देश। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वृक्षतोड करण्यास मनाई। बीडमधील विद्यार्थिनीचं उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र। जिल्हा परिषद शाळेत गैरसोय आणि भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप। जिल्हा परिषद आणि पंचायत निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होणार। 5 फेब्रुवारीपूर्वी लाडक्या बहिणींना जानेवारीचे 1,500 आणि शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधीचे 2,000 रुपये मिळणार। पुण्याच्या खेडमध्ये कडूस इथल्या धायवर शिवारात रात्री बिबट्याचा वावर। वन विभागानं अद्याप पिंजरे लावले नसल्यानं नागरिकांमध्ये रोष। माघी गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा करा। गणेशमूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात करा। पालिकेचे गणेशोत्सव मंडळांना आवाहन। मंडप उभारणी परवानगीसाठी एक खिडकी योजना। पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिरात उद्या माघ शुद्ध चतुर्थी निमित्तानं गणेश जन्म सोहळा। आज पहाटे 4 ते 6 या वेळेत स्वराभिषेकातून गायन सेवा अर्पण। गणेश जन्म सोहळा यंदाही सुवर्ण पाळण्यामध्ये दुपारी 12 वाजता होणार। तुळजाभवानी मंदिर संस्थानचा भाविकांना लुटणारा अजब ठराव। दानपेटीत चुकून पडलेल्या मौल्यवान वस्तू परत मिळणार नाही। मंदिर संस्थानच्या ठरावाचा पिंपरी चिंचवडमधील भाविकाला फटका। आणि आता पाहूया टॉप 9 बातम्या महत्त्वाच्या। सलग सुट्ट्यांमुळे पुण्यात विमान आणि ट्रॅव्हल्सची तिकीटं महागली। पुणे ते दिल्ली विमान प्रवासासाठी 12 ते 15,000 मोजावे लागतात। पुण्यातून विदर्भ मराठवाड्यात जाणाऱ्या खासगी बस तिकिटांचे दरही वाढले। म्हाडाच्या कोकण मंडळाकडून वापरात नसलेले भूखंड काढून घेण्याच्या हालचाली। पुन्हा ई लिलावाद्वारे विक्री करण्याची म्हाडाची योजना। मुंबईतील कुर्ला, अंधेरी आणि चेंबूर भागातील म्हाडाच्या झोपू योजनांना अखेर मंजुरी। मुंबईतील रखडलेल्या 228 झोपडपट्टी पुनर्विकास योजनांची जबाबदारी राज्य सरकारनं विविध प्राधिकरणांवर सोपवली। दहिसर ते भाईंदर या 13 किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाच्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा। पहिल्या टप्प्यात दहिसर ते काशीगाव पर्यंतचा मार्ग सुरू केला जाणार। पहिला टप्पा सुरू करण्यासाठी अंतिम सीएमआरएस प्रमाणपत्र मिळालं। पुण्यात कोयता गँगची दहशत कायम। तळजाई परिसरात तिघांकडून 35 पेक्षा जास्त वाहनांची तोडफोड। नागरिकांच्या घराच्या दरवाजांवरही कोयत्यानं वार। पुणे शहरातील पिण्याचं पाणी दूषित। सांडपाण्यामुळे नागरिकांच्या तक्रारी। पुणे पालिकेकडून तातडीच्या उपाययोजनांसाठी 20 कोटी 20 लाख रुपयांच्या कामांना मान्यता। पुण्यातील विद्यापीठ चौक उड्डाणपूल पुढील महिन्यात सुरू होणार। पुणे विद्यापीठासमोरच्या दुमजली उड्डाणपुलाचं काम पूर्ण। पीएमआरडीएनं हा प्रकल्प घेतला होता हाती। निकालानंतर पुणे उपनगरात अनधिकृत फ्लेक्सबाजी होर्डिंगमुळे दक्षिण पुण्याचं विद्रुपीकरण। मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली।